ठाणे महापालिका हद्दीतील 3000हून अधिक वृक्षांवरती कुऱ्हाड चालणार आहे. प्रकल्पांचं निमित्त आहे, मात्र 3000 पेक्षा जास्त झाडं तोडली जाणार आहेत. त्याच्यामध्ये हेरिटेज झाडं पण आहेत, फणसाची आहेत, चिकूची आहेत, वडाची आहेत. तर या संदर्भामध्ये महापालिकेची नेमकी भूमिका काय असणार? रिंग रेल्वे हा प्रकल्प गेली 10 ते 15 वर्षापासून महापालिका परिसरात आणण्याचा शासनाचा उपक्रम चालू आहे आणि त्याला तो उपक्रम आता कार्यान्वित होत आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 3000पेक्षा जास्त झाडं बाधित होणार आहेत हे प्रथमदर्शी दिसत आहे. परंतु ही योजना केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिका मिळून करत आहे. ठाण्यात भेडसावणारी ट्रॅफिक समस्या आणि लोकांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून रिंग रेल्वे ही संकल्पना आणलेली आहे आणि ही संकल्पना आणतेवेळी बरेच तज्ज्ञांकडून याचा शिफारस किंवा तज्ज्ञांकडून त्याचं मत व्यक्त घेतलेलं आहे महापालिकेने पण आणि शासनाने. त्यानंतर याला अंतिम स्वरूप मिळालेलं आहे आणि भविष्यात ही झाडं जी तुटणार आहेत तर त्या झाडाच्या बदल्यात 3000 झाडं तुटत असतील त्याच्या बदल्यात 30,000 झाडं लावावी आणि जी काही हेरिटेज झाडं आहेत आंबा, चिकू, फणस यांना शिफ्ट करता येईल तिकडे शिफ्ट करण्याची मी मागणी शासनाकडे, प्रशासनाकडे करणार. सर, पण अशा प्रकारे झाडं तोडणं किंवा महासभेच्या आधी अशा प्रकारचा ठराव करणं ज्यामध्ये वृक्ष प्राधिकरण देखील गठीत केलेलं नाहीये, या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सरकार आणि महापालिकेवर टीका केलेली आहे. आता राष्ट्रवादी हे विरोधी पक्षातच आहेत, विरोधी पक्षाची भूमिका मांडण्याचं ते काम करत असतील. परंतु आज जे काय डेव्हलपमेंट चालू आहे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून चालू आहे आणि हा प्रकल्प जर कार्यान्वित केल्यानंतर झाडं तुटणार ही वस्तुस्थिती आहे. पण ठाणेकरांनी असो किंवा वृक्षप्रेमींना मी आव्हान करतो, कारण ही झाडं तुटत असतील तर त्याच्या बदल्यात 10 पटीने झाडं नक्कीच लावणार प्रशासन. त्यासाठी मी उपमहापौर म्हणून पाठपुरावा करीनच आणि जी काही हेरिटेज झाडे असतील त्याची शिफ्ट जी करता येईल तेवढी शिफ्ट करण्याचाही प्रयत्न करायचा लावण. प्रधान असंही म्हणालेले आहेत की महापालिकेचा जो काही कारभार सुरू आहे हा बंपक कारभार सुरू आहे. आज महापालिका क्षेत्रात किती डेव्हलपमेंटची कामं चालू आहेत, म्हणजे रिंग रेल्वे असेल ते चालू आता होते, त्याच्या आधी मेट्रो आहे, इतर उपक्रम चालू आहेत, पण उन्नत महामार्ग चालू आहे. अशा ज्या विविध उपक्रम महापालिकेच्या क्षेत्रात होत आहेत, तशीच वाढती लोकसंख्याही आहे, तशीच वाहनांची वाढती संख्या आहे. हे सगळं पाहता भविष्यात त्याच्यावरती कुठेतरी तोडगा काढायचा हे प्रशासन शासन करत आहे. आज राष्ट्रवादीवाल्यांना हे पोटात दुखत आहे म्हणून त्यांना ते होऊ नये असं वाटतं, त्यामुळे ते विरोध करत आहेत. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी देखील सरकारवरती निशाणा साधलेला आहे. सरकारवरती निशाणा साधलाय का महापालिका प्रशासनावर? महापालिका प्रशासन असं आहे की या ज्या प्रक्रिया असतात, कुठलाही शासकीय योजना असते, ती शासनीय योजना अंमलबजावणी करत असताना त्या ठिकाणी ज्या ज्या अडचणी येते असतील, मग ती झाडं असतील, मँग्रोव्ज असतील किंवा फॉरेस्ट असेल, त्या त्या विभागाच्या परवानग्या घेऊन त्या ठिकाणी तो विकास करण्यात येतो आणि प्रशासन याची तंतोतंत काळजी घेते. त्यामुळं मला नाही वाटत यामध्ये कुठला गैरप्रकार झालेला असेल. तरीसुद्धा या संदर्भात तपशीलवार माहिती घेऊन मला वाटतं अधिकचं बोलणं योग्य होईल. पण या सगळ्या याच्यामध्ये फणसाची झाडं असतील, चिकू असेल, वड असेल, हे जे हेरिटेज झाडं आहेत यांचं देखील कत्तल होणार आहे. त्यामुळे या संदर्भात काही महापालिकेला आपण काही निर्देश देणार आहात? याला जोडून दुसरं असं आहे की मला वाटतं या संदर्भात तुम्ही म्हटल्याप्रमाणे हेरिटेज झाडं असतील किंवा फणसाची झाडं असतील किंवा अन्य काय असेल, बेसिकली या झाडांच्या संदर्भात जर असं काय होणार आहे किंवा झालेलं आहे या संदर्भाची सविस्तर माहिती घेऊन मी बोललं तर अधिकचं योग्य होईल. परंतु प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी विकास कामांच्या बाबत जी काम करावं लागतं त्या त्या भागामध्ये येणारे मग CRZ असेल, फॉरेस्टची हद्द असेल किंवा अन्य काय असेल, तर त्या ठिकाणी परवानग्या घेऊन त्या ठिकाणी प्रशासन काम करतं अशी माझी सविस्तर माहिती आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे प्रशासनाने या संदर्भात प्रशासकीय बाब पडताळून बघूनच पुढे पावलं उचलली असती. वास्तविक पाहायला गेलं तर वृक्ष प्राधिकरण समिती अंतर्गतच झाडं तोडण्याचा प्रस्ताव येतो, परंतु सध्या वृक्ष प्राधिकरण समिती ही गठीतच नसल्यामुळे डायरेक्ट हा संपूर्ण प्रस्ताव जो आहे महासभेकडे येऊन न येता डायरेक्टली हे झालाय. त्याबद्दल काय सांगाल?
मला असं वाटतंय की मधल्या काळामध्ये प्रशासकीय राजवट होती आणि प्रशासकीय राजवट जेऊन ह्या जानेवारी महिन्यापासून या ठिकाणी महापालिका स्थापन झाली आणि त्याच्यानंतर महापालिका स्थापन झाल्यानंतर त्या वृक्षतोडीच्या बाबत एक स्वतंत्र प्राधिकरण आहे ते, आणि त्या स्वतंत्र प्राधिकरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी परवानग्या दिल्या जातात. काही अंशी प्राधिकरण त्या ठिकाणी तयार नसल्यामुळे महासभेचा अधिकार असतो की ज्या वेळेला स्थायी समितीचे अधिकार जसे आहेत तसे इतर समित्यांचे सुद्धा अधिकार महासभेला आहेत. आणि या संदर्भात अधिकचं काय जर झालेलं असेल, वेगळं काय प्रकार जर झाला असेल, आपण आज माझ्या निदर्शनास आणून दिले. लवकरात लवकर माननीय महापौरांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाची एक बैठक घेऊन या संदर्भात काय कारवाई झालेली आहे, काय चुकीचे झाले याची सविस्तर माहिती घेण्यात येईल. ठाणे महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी 3750 झाडांचा बळी घेतला जाणार आहे. ही एक अमानुष कत्तल आहे आणि प्रकल्पागणिक दिवसागणिक ह्या झाडांची संख्या वाढतच चाललेली आहे. किती झाडं तोडणार आपण? गेल्या काही वर्षामध्ये हा तोडण्याचा आकडा झाडं 13,000 झाडं जवळपास तोडण्याचा प्लॅन केला गेला आहे किंवा तोडली गेलेली आहेत. आत्ता जो 3750चा जो आकडा आलेला आहे तो फक्त रिंग रूट रेल्वे आणि काही छोटे मोठे प्रकल्प आहेत त्यांच्यासाठीचा आहे. केवळ रिंग रूट रेल्वेमधलेच जवळपास 3200 झाडांपैकी 80% झाडं म्हणजे साधारणतः 2800-900 झाडं यांचं पुनर्रोपण केलं जाणार असं म्हटलं जातं आहे. पण या पुनर्रोपणासाठी जागा आहे का महापालिकेकडे? याचा अर्थ ही झाडं ठाण्याच्या बाहेर जाणार. जसे पहिल्या प्रकल्पामध्ये ही झाडं भिवंडीला जाऊन त्यांचं पुनर्रोपण करण्यात आलं होतं. या पुनर्रोपणांमध्ये किती झाडं जगतात, किती झाडं मेलेत याचा देखील हिशोब येत नाही आहे. याशिवाय कोर्टाने दिलेल्या किंवा कायद्यामध्ये अध्यारूत असलेल्या लोकांच्या हरकती आणि सूचना मागवण्याचं हे काम या प्रकल्पात झालं की नाही याची कुठेच काही शहानिशा करता येत नाही आहे. कारण या सूचना आणि हरकती येतात त्यांचा कुठलाही अहवाल कधी येत नाही आहे. पुनर्रोपण झालेल्यांचं किती सक्सेस झालेलं आहे, किती यशस्वी झालेलं आहे याचा अहवाल येत नाही. त्यामुळे या झाडांच्या या बळी घेण्याच्या या प्रक्रियेमध्ये आपल्यालाच पुढे यावं लागणार आहे. जनतेचा दबाव वाढत घ्यावा लागणार आहे आणि कोर्टाची देखील मदत घ्यावी लागणार आहे. त्याशिवाय हे कत्तल थांबणार नाही आणि या कत्तल